त्यांना गरज वाटत असेल. सर, पुणे महानगरपालिकेमध्ये कोथरूड मतदारसंघाचा ऑडिट केला, ऑडिट करण्याची मागणी केली आहे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी, म्हणून त्यांचा निधी शून्य करण्यात आले आहे. 2 चंद्रकांत पाटलांच्या कामाचं ऑडिट मी ते वाचलं. मला वाटतं अमोल बलकवडे बालवडकर त्यांचा 10-12 कोटीचा निधी आणि अजून कुणाला या सुनेत्रा वहिनींचे नगरसेवकांचा निधी त्या लोकांनी रोखला. त्याच्यावर सुनेत्रा वहिनींनी बोललं पाहिजे ना. सरकारमध्ये कोण बसलाय? सरकारमध्ये त्या उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या पुणे जिल्ह्यामध्ये जिथून ते नेतृत्व करतात त्या पुणे जिल्ह्यातून जर तुमच्या 2 नगरसेवकांचा निधी थांबवला असेल तर कधीतरी या विषयावर उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी बोललं पाहिजे. अजितदादांचा वारसा आपण सांगता, त्या बोलत नसतील तर पार्थ पवारांनी बोललं पाहिजे. आपण राज्यसभेचे खासदार आहात आपल्या पक्षाचे, आपण नेते आहात तरुणांचे आपल्या पक्षातल्या. तुम्ही किती काळ भारतीय जनता पक्षाच्या पालख्या वाहत राहणार आहात? दादा स्वतः भारतीय जनता पक्षाला सोडण्याच्या तयारीमध्ये मानसिकतेमध्ये असताना दुर्दैवाने त्यांचा अपघात झाला. बोललं पाहिजे ते का बोलत नाही? त्यांचा काही दबाव वाटतोय की काँग्रेसने आरोप केलाय मग तो खरं म्हणायचं? बघा, दबाव प्रत्येकावर आहे, शिवसेना आणि काँग्रेस पक्ष सोडून. सुप्रियाताई पवार सुद्धा एकला चलोरे त्यांची लढाई चालू आहे आमच्याबरोबर. पण आता ते दबाव कधी आहेत? कारण सुप्रियाताई, मला वाटत ना सुप्रियाताई पवार कोणत्या दबावाखाली आहे. सुप्रियाताई पवार या महाविकास आघाडीच्या महत्वाचे नेते आहेत, आमच्याबरोबर ते आहेत. रोहित पवार आहे, जयंतराव पाटील आहेत. पण प्रत्येक पक्षावर संकट आहे या लोकांनी आणलेलं आहे. आणि हा पवार फॅमिली सातत्याने मोदींना का भेटेल? कोण पवार येतात? मोदी येतात दिल्लीत, पण तुम्ही बघितलं सगळं. काय 2 नगरवर चालले की काय? दादा काय पक्ष भाजपला जोडणार होते शेवटच्या